नमस्कार सर्वांना. तर आज आपण कुकरमध्ये चिकन बिर्याणी बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यात दही, चिकन मसाला, गरम मसाला, धनिया पावडर, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट आणि घरगुती लाल तिखट म्हणजेच की वरचं तेल टाकणार आहे. कारण की तुम्हाला मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे घरगुती जे आम्ही तिखट बनवलं आहे लाल तिखट, त्यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह असे कलर्स नाही आहेत. हे असे नॅचरल कलर आहे. तर तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर हे एवढं साहित्यात मी मॅरिनेट करणार आहे. तर तेलात काही खडे मसाले घेतले आहेत. 3 उभे असे बारीक कांदे चिरून टाकले आहेत, लसूण टाकला, टमाटर टाकलं आहे एक मोठं असं. त्यात कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट टाकून, मीठ टाकून चांगलं मिक्स करणार आहे जोपर्यंत कांदा आणि टमाटर चांगलं भाजत नाही तोपर्यंत. तर यात मी धनिया पावडर, चिकन मसाला, गरम मसाला आणि आपला घरगुती लाल तिखट टाकणार आहे. तर ही रेसिपी आहे ती खूप सोपी आणि चविष्ट अशी बनणारी आहे. तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला नक्की कळवा. आणि इथे बघा लाल तिखट टाकलं आहे. थोडं जरी टाकलं तरी हे खूप तिखट असल्यामुळे मी अर्धा चमचा टाकला आहे. तुम्ही तुमच्या तिखटनुसार टाकू शकता. आणि जर तुम्हाला मसाले ऑर्डर करायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते टाकलं आहे. 1.5 तांबा पाणी आणि 1 किलो म्हणजे 1 किलो नाही, पाऊण किलो बासमती तुकडा टाकलेला आहे. चांगलं मिक्स करणार आहे. चांगलं असं मिक्स करा आणि कुकरला 2 शिट्ट्या होईपर्यंत ठेवा. 2 शिट्ट्या झाल्या. हे बघा किती मस्त अशी आपली बिर्याणी तयार आहे. आवडल्यास लाईक